विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिदर्शम् एकं चं वरमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं गुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळि अनीन्द्रमाता मुकुटिलादि कारुण्य सिन्धु भवतु हरि तुल्येन शम्भो मधुसूदनतारि। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमः पार्वती गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज श्री सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज बोलो नर्मदा मैया की जय, बलरामचंद्र की जय, हनुमंत दादा की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे, काशी विश्वनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे, काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे, हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, सद्गुरु स्वामी जनार्दन, जनार्दन जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन स्वामी महाराज की नर्मदा मैया की जय। राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं बाबाजींच्या कृपाशीर्वादानं आपण नर्मदा परिक्रमा करतो आहोत। आज नर्मदा परिक्रमाचा 56वा दिवस आहे आणि जबलपूर इथून 80 किलोमीटर राहिलेला आहे। अमरकंटक जवळजवळ 300-350 किलोमीटर आहे। 8 ते 10 दिवसामध्ये आपण अमरकंटक जिथं उगम स्थान आहे मैयाचं, नर्मदा मैयाचं उगम स्थान आहे, अशा पवित्र ठिकाणी जिथं भगवान शंकरांनी तपश्चर्या केली आणि आईला जे वरदान आहे ते पूर्ण वरदान न मागता दिले, ती जागा म्हणजे अमरकंटक आहे। प्रत्यक्ष आई त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे, नर्मदा मैया। त्या ठिकाणचं आपण दर्शन घेणार आहोत। त्या ठिकाणचा आपला एक मस्त मुक्काम पण होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल की आपण आईजवळ आलो। कारण 3 ठिकाणं अशी आहे, एक उगम स्थान अति महत्त्वाचं असतं जिथं मैया प्रगट झाली, भगवान शंकराच्या कृपेचा प्रसाद येतो। अतिशय महत्त्वाचा प्रसाद आहे की जेणेकरून आपल्याला एवढी प्रदक्षिणा करत असताना कुठला कोणाला त्रास नाही, कोणाला कुठली तकलीफ नाही, इतके आनंदात आहे जसे आपण आश्रमात असतो अशी मैया आपल्याला ठेवते। खरंच मैयाची अतिकृपा आहे, सद्गुरू जनार्दन स्वामीची अतिकृपा आहे की आपल्याला आतापर्यंत कुठल्याही प्रकारे असं वाटलं नाही की आपण जंगलात थांबलो की कुठं काही थांबलो। जिथंही तिथली अवस्था अशी छान झाली की मैयाने भरभरून आपल्याला प्रसाद दिला। आणि सांगायचं की विशेष म्हणजे
अमरकंटक हे एक उगम स्थान आहे. त्यानंतर आपण मध्यम स्थान जे मानतो ते नाभी म्हणजे मेनावरती मानतो. आणि शेवटची मैया आपला जो समुद्र आहे अरबी समुद्र त्या ठिकाणी जाऊन मैया आपल्या समुद्राला जाऊन मिळते. परंतु बघा आपण निघालो ओंकारेश्वरवरून. भगवान ओंकारेश्वर या ठिकाणून आपण परिक्रमा सुरुवात केली. समुद्राच्या पलीकडे आपण पैलतीर करून आज या ठिकाणी येऊन पोहोचलो. एवढ्या आनंदात आपण सर्वजण चाललो आहोत. आईने एवढी कृपा केलेली आहे की अक्षरशः एकदम उत्साहात आहे सगळे. रात्री 40-45 किलोमीटर चालूनही कोणावर थकल्याचा असं चेहऱ्यावर हे आहे. आमचे चिचंडून आल्यानंतर भक्त मंडळ पाहत राहिले. मावली होते समाधान भाऊ म्हणे तुम्हाला काही होत नाही का बाबाजी? म्हणलं मैया चालवते. खरं आहे का नाही? मैया आम्हाला चालवते. मैयामुळे आम्हाला काही त्रास होत नाही. आणि कुठल्याही प्रकारचं खरं सांगतो थोडंसं दगदग होते. आता शेवटी पायाने सकाळपासून ड्युटी लावते मैया चालायची. सकाळी 6-7 वाजले की एकदा पाय चालू लागले का तुरु 8 वाजेपर्यंत चालत राहतात. शेवटी पाय येते. पण आई आता आमच्यामध्ये काही अमायश वगैरे त्यांच्या पायात चप्पल नाही तरी ते चालत आहे. 40 किलोमीटर बिगर चप्पलचं चालणं सोपं नाही. पण ज्या ज्या वेळेस आपण आईचं स्मरण करतो नर्मदे हार नर्मदे हार ओम आपण भावायचा ओम जनार्दनाय नमः ओम नर्मदा माताय नमः ज्यावेळेस जप करतो त्यावेळेस अशी स्फूर्ती येते माणसामध्ये एक प्रकारची. आणि एक महात्मा भेटला मला काल की म्हणे बाबा तुम्हाला भेटल्यानंतर मी कुठं थांबत नाही म्हणे, कोणाशी जास्त बोलत नाही, पण तुम्हाला बघितल्यानंतर मला बोलायशी वाटतं की तर एक म्हटलं काय म्हणता महाराज? मी बाबा मी लहानपणापासून प्रदक्षिणा करतो. मी पाहत राहिलो. म्हणलं का महाराज? मी उत्तरांचलचा आहे आणि पूर्ण गंगेची